समाजसेवा या शब्दाने आपल्या कामाची सुरुवात करणारे किकवी येथील 108 गाडीवरील इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर मंदार माळी यांनी डॉक्टरकी करत समाजसेवा कशी करायची हे दाखवून दिलंय। किकवीमधील संतोष चव्हाण या व्यक्तीच्या शरीरात फक्त 2 ग्रॅम रक्त असल्यामुळे या नागरिकांच्या जीवितास धोका होता, म्हणून संतोष याने हॉस्पिटल गाठलं। पण हॉस्पिटलमध्ये पेशंटची पैशाची लूट आणि त्यातच संतोषची आर्थिक परिस्थिती हालाखीची असं असल्यामुळे चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेता येत नव्हते। पण संतोषने किकवीमधील डॉक्टर मंदार माळी यांना भेटून घडत असलेला प्रकार सांगितला आणि लगेच डॉक्टर मंदार माळी यांनी सासून येथे संतोषला उपचार घेण्यासाठी पाठवून दिले व काही तासातच संतोष पूर्वीप्रमाणे फिट झाला। डॉक्टर मंदार माळी यांनी संतोषला केलेल्या मदतीमुळे संतोषला नवीन आयुष्य मिळाल्यामुळे संतोषने डॉक्टर मंदार माळी यांचा आभार मानलाय। पुणे वैभव न्यूज भोर। नमस्कार, मी डॉक्टर मंदार माळी। माझ्याकडे काही दिवसापूर्वी एक संतोष चव्हाण म्हणून पेशंट आलते। त्यांना मूळ व्याधाचा त्रास होता आणि त्यांना संडासामार्फत जेव्हा त्यांनी टॉयलेटला जायचे तेव्हा त्यांना ब्लिडिंग व्हायचं आणि अशा वेळेस त्यांनी त्यांचं रक्ताचं प्रमाण चेक केलं तर ते फक्त 2 ग्रॅमच होतं आणि त्यांना अशा वेळेस त्यांना कळत नव्हतं की आपण काय करावं। प्रायव्हेटला जायचं तर तो खर्च त्यांना झेपायची त्यांची ऐपत नव्हती। तेव्हा त्यांनी माझ्याकडे मार्गदर्शनासाठी आले की सर आपण अशा वेळेस काय करायचं। तर मग मी त्यांना त्यावेळेस सांगितलं की आपण एक काम करू, मी तुम्हाला एक सरकारी चिठ्ठी बनवतो आणि आपल्या 108च्या माध्यमातून तुम्हाला ससूनला सोडतो, त्या ठिकाणी तुमचं व्यवस्थित होईल। मग ससून म्हटल्यावरती थोडंसं ते संकोच करायला लागले की माझ्यासोबत नातेवाईक नाही, कोण नाही। त्यावेळेस आम्ही आमच्या इथल्या एक अंगणवाडी सेविका रोहिणीताई निगडे म्हणून त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की ताई तुम्ही यांना समजावून सांगा। तेव्हा त्यांनी त्यांच्याशी बोलले की बाबा तू ससूनला जा, सर तुला नेतात, सर तुझं व्यवस्थित करून देतील। आणि त्यानंतर तो कन्व्हिन्स झाला आणि म्हटलं मी ससूनला येतो। त्यांना मी ससूनला नेलं असता त्या ठिकाणी नेत असताना आमचे DM सर, ADM सर आणि ZM सर यांच्याशी माझं बोलणं झालं। प्रियांक जावळे सर, डॉक्टर विठ्ठल बोडके आणि सुजित पाटील सर यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांना मी सांगितलं की असं असं पेशंट आहे, यांच्या ॲडमिशनसाठी मला ससूनला गेल्यावर मदत करा। त्यांनी त्या ठिकाणी फोन केला आणि त्यांच्या ॲडमिशनला मदत केली। त्यानुसार पेशंटचं त्या ठिकाणी ॲडमिशन झालं। आणि मी संतोष चव्हाण, मला आता मध्ये मूळ व्याधाचा त्रास होत होता आणि लय त्रास झाला मला। मी एका हॉस्पिटलमध्ये गेलो, आता तुम्हाला काय नाव सांगत नाही त्या हॉस्पिटलचं, आणि भरपूर त्याने हॉस्पिटलने मला लुटायचा प्रयत्न केलेला आहे। कमीत कमी 30-40 हजार रुपये त्यांनी मला खर्च सांगितला होता। शेवटी मी वैतागून माझे काय एवढी ऐपत नव्हती। मला रक्ताचा म्हणजे असं अंगातून रक्त जायचं माझ्या आणि पूर्ण 2 पॉईंटवर आलतो आणि माझी शेवटची स्टेप होती, मी जगन याची गॅरंटी पण नव्हती माझी। शेवटी मी कसं तरी माळी डॉक्टरांशी संपर्क केला, मंदार माळी म्हणून आहेत आमच्या किकवी गावचे, त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर मग त्यांनी मला एक चिठ्ठी दिली आणि त्यांच्या ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन मला डायरेक्ट ससून हॉस्पिटलला घेऊन गेले। ज्यावेळेस ससून हॉस्पिटलला घेऊन गेले त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगून म्हणजे त्यांना सांगितलं की बाबा माझा माणूस आहे, माझ्या हक्काचा माणूस आहे माझा। मग त्यांनी मला घरच्यांसारखं तिथं प्रेम दिलं, जे प्रेम मला आईबापांनी दिलं नाही ते प्रेम मला तिथं मिळालं। आणि माझ्याबरोबर हॉस्पिटलला कोणीच नव्हतं। माझं सगळं म्हणजे नाश्ता चहा वगैरे सगळं मला टायमिंगवर यायचे, 5-5 मिनिटाला सगळे डॉक्टर माझ्यापाशी यायचे, माझे ट्रीटमेंट बघायचे। रक्त संपलं होतं, माझ्या O पॉझिटिव्ह होतो मी, माझं रक्त मिळत नव्हतं, पण कसं बसं त्यांनी माझ्या 6 पिशव्या रक्ताच्या भरल्या अंगामध्ये। आता मी एकदम मस्त आहे आणि मी ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरचं आणि आमच्या गावचे किकवी गावचे मंदार माळी यांचे खूप म्हणजे मनापासून मी आभार मानतो।